अविनाश पारंगे सर दोनही अरुण पारंगे सर हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोनही पंचांचा मी मनापासून स्वागत करतोय. आणि आमच्या सोबत जोडले गेलेत ते आमचे मित्र मयूर पाटील उत्कृष्ट गुणलेखक. आणि त्यानंतर आपण बघतोय स्टार टेनिस क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक आता मात्र या सामन्यांचा आनंद घेत आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांचा मी मनापासून स्वागत करतोय. निखिल बाबर असतील, त्यानंतर फाउंडर विशाल बाबर असतील, कॅमेरा पण आमचे सुजित असतील, त्यानंतर गौरव, सगळी टीम स्टार टेनिस क्रिकेटची सगळ्या टीमचं या ठिकाणी स्वागत करूयात. कारण आपण बघतोय वेळेआधी तेही आमच्या अगोदर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि सुरुवात केली स्पर्धेला. पहिला चेंडू गणपती बाप्पा मोरया स्पर्धेला या ठिकाणी आपण बघूया. सुरुवात होती आजची तिसरी रात्र. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर प्रहार केला होता. चेंडू जाते लॉंग ऑफच्या रिजनमध्ये, मिळते सिंगलच्या मदतीने आपण बघतोय स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन केलं आहे. ते फलंदाज समीर वानखळे, काय फलंदाजी केली होती समीर वानखळेने पहिल्या दिवशी. समीर वानखळे त्यानंतर हर्षद तांडेल हे दोन फलंदाज पाणशील संघाकडून काय जबरदस्त या ठिकाणी सुरुवात आपण बघितली होती. पहिल्या दिवशी पहिला सलामीचा सामना, या स्पर्धेचा पहिला सामना आपण बघितला होता. अगदी 5 षटकांमध्ये 66 धावा या ठिकाणी त्या कुठून काढल्या होत्या. आणि त्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं विकेट हॅट्रिक, डबल विकेट हॅट्रिक घेतली होती ती पाणशीलच्या गोलंदाजानं. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, चेंडू पकडेल की नाही, परंतु चेंडू जातोय सीमा रेषा पार. दुसऱ्या चेंडूवर पाणशील संघानं केली आहे दमदार सुरुवात, चौकार. हॅलो, थँक्यू डीजे. तर बघतो आपण या ठिकाणी आमचे समीर सर सोमणे त्यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. महाराष्ट्रातील एक बुलंद आवाज आणि आपल्या रायगड जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध समालोचक. अगदी क्रिकेटच्या मॅचेस असू देत, राजकीय कार्यक्रम असू देत, सगळ्या ठिकाणी त्यांचा आवाज आपण ऐकत असता. ते समीर सर या ठिकाणी त्यांचं आगमन झालं आहे. त्यांचा मी मनापासून स्वागत करतो. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघतोय त्यांचाही आवाज आपण ऐकाल. परंतु इथे आपल्याला पाहायला मिळते आमचे सूरज कोंडिलकर नेरळहून आलेत आणि त्यानंतर आमचे हरीशजी पवार कर्जतहून आलेत. त्यांचंही आम्ही या ठिकाणी या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. दोन्ही मान्यवर या ठिकाणी स्थानापन्न झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोघांचंही मनापासून स्वागत. आणि आपल्याला पाहायला मिळतंय इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला टोलवलाय, चेंडू जातोय सरळ मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध. अजून एक दमदार स्ट्रोक, चौकार. थँक्यू डीजे. तर बघतो आपण सुरुवात पाहायला मिळते पहिल्या 4 चेंडूवर एकूण धावा. आणि इथे मात्र आपण बघतोय फलंदाज बाद होईल समीर वानखळे. नको ते सोनं नको ती आणि अजून एक आपण बघतोय रायगडचा बुलंद आवाज आपण पाहतोय. अगदी आखाती देशापार गेलेले आमचे मच्छिंद्र पाटील सर, त्यांचंही आगमन झालंय. त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय आणि वेलकम मच्छिंद्र पाटील सर. आपण बघतोय त्यांचाही आवाज आज या अचानक मोपडाच्या नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण आपण बघतोय अचानक मोपडाचं मैदान आणि बऱ्याचशा स्पर्धा या ठिकाणी अगदी कमी वेळ ते आपल्याला मिळत आहेत. परंतु आज या स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती आणि त्यांच्यासोबत आम्हाला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी नक्कीच मिळेल. त्याबद्दल आम्ही भाग्यवान समजतोय. या आयोजकांचा आम्ही देखील या ठिकाणी धन्यवाद देतोय. परंतु इथे पाहायला मिळतंय पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा जातोय गोळीच्या वेगानं एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये लगावलेला आल्या अनिल वानखळेने, चौकार.
थँक्यू डीजे. आपण बघतोय जबरदस्त संगीत वाजवलं जाते आमचे छत्रपती शिवाजी महाराज. आपण पाहिलं होतं आज त्यांनाच मानवंदना देऊन आजच्या रात्रीचा श्रीगणेशा झाला होता. आजची रात्र सुरुवात या ठिकाणी केली होती. आपण बघितलं होतं पहिला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सुपर 4मध्ये कोणता संघ पोहोचेल, पाणशील की वाणिवली, दोनही संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. दोनही संघांनी 2 संघांना परास्त करून आत्तापर्यंत या ठिकाणी आपलं अस्तित्व टिकून ठेवलं. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो किमान एका तरी क्रमांकाचा मानकरी होईल. फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, रात्रीचा इतिहास चांदणी लिहिला. आजही आम्ही स्वाभिमानाने जगतो कारण आपण बघतोय आमचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांना, धर्मरक्षक स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण मानाचा मुजरा करूयात. कारण आपण बघतोय आज आपल्याला आवाज ऐकायला मिळणार आहे ते आमचे समीर सर, त्यानंतर मच्छिंद्र पाटील सर, दिनेश पाटील सर, आमचे सगळे दिग्गज समालोचक आज एकत्रित करण्याचं काम केलंय ते या सोनाई प्रतिष्ठान आयोजित या दरम्यान आपण बघतोय आमचे अनंताजी पाटील, तळेगावचे पोलीस पाटील, त्यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. आपण पाहतोय त्यांना मंचावर आपण बघू शकता आपल्याला पाहायला मिळत आहेत आज सगळे मान्यवर. एकूण धावा धावफलकावरती 11, दुसरा षटक माफ करा 15. वैभव थोरवे, नवीन गोलंदाज वैभव थोरवे आपल्याला पाहायला मिळतोय. अनिल वानखेळेने मारलेला हा चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचला होता परंतु झेल घेण्याचा प्रयत्न केला होता त्यानं. अगदी चेंडू थोडासा या ठिकाणी उंच गेला होता परंतु षटकाराच्या आतमध्ये लोटण्याचं काम त्याने नक्कीच केलं आहे. इथे 5 धावा वाचवल्या जात आहेत त्या या क्षेत्ररक्षकाकडून आणि परिणाम पाहायला मिळते. असं वाटलं होतं अनिल वानखेळेला देखील की हा चेंडू कदाचित षटकारासाठी मी मारलेला होता परंतु काय जबरदस्त एफर्ट लावले त्या क्षेत्ररक्षकानं. एकूण धावा धावफलकावरती तब्बल 16. 3 षटकांचा हा सामना किमान 35 ते 40 धावा जमा करणं बंधनकारक राहील. कारण आपण पाहिलं होतं काल जबरदस्त फलंदाजी केली होती ती जयेश या फलंदाजानं आणि एकूणच त्याची फलंदाजी पाहता त्याच्या संघाची फलंदाजी पाहता किमान 35 ते 40 धावांचं टार्गेट सेट करणं गरजेचं राहील ते मी म्हणेन आई गावदेवी पाणशील या संघाला. परंतु पाहूयात सद्यस्थितीला आपण बघतो एकूण धावा जमा झाल्यात त्या 16. आमचे गोविंदजी पाटील तळेगावचे त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनाही विनंती असेल या आपण मंचावर आपल्या मनापासून स्वागत. परंतु इथे मात्र पुन्हा पाहायला मिळतंय चेंडूला उडवलंय, कोणती चूक न करता दुसरी विकेट गमावली जातीये ती पाणशील संघाची. तर आजचा दिवस आपण बघतोय पाणशील संघ, मी म्हणून की या पाहायला गेलं तर तळेगाव संघानं या स्पर्धेचं आयोजन केलंय म्हणजे घरचा संघ या मैदानावर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवशी आपण बघितलं होतं सेकंड राऊंडला तळेगाव संघ परास्त झाला होता तो याच वाणिवली संघाविरुद्ध आणि अशा वेळेस पाणशील संघ कुठेतरी एक चांगली किमया करेल, चांगली कामगिरी करेल, या सामन्यामध्ये कुठेतरी टक्कर देईल तो वाणिवली संघाला. परंतु तसंच घडेल का? लोवर फुलटॉ चेंडू फेकला होता, पंचांनी पायचीत पकडलं फलंदाजाला, बॅक टू बॅक दुसरी विकेट मिळतीये. जय वानखेळे वादून तंबूत परत. पाहायला मिळतोय तो आई गावदेवी पाणशील संघ, कारण धावफलकावर धावा पाहायला मिळतात त्या तब्बल 16. 3 विकेट्स आतापर्यंत गमावल्यात परंतु विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का? आणि इथे मात्र
विकेट हॅट्रिक पाहायला मिळते. गोलंदाज वैभव तोरवे या स्पर्धेतील चौथी विकेट हॅट्रिक पाहायला मिळते ती वैभव तोरवेच्या नावावर. प्रेक्षक स्टार टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून घरबसल्या आतापर्यंत घरी पोहोचले असतील, कामावरून आले असतील, ते पाहत असतील हा सामना. आणि पहिल्या दिवशी काय जबरदस्त या ठिकाणी चमक दाखवली होती. सरप्राईज केलं होतं आपली फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, आई गावदेवी पाणशिल या संघानं, परंतु कुठेतरी विसर पडला की काय. तो चांगला खेळ आता मात्र थोडासा या ठिकाणी पाहायला मिळत नाही. बॅक टू बॅक या ठिकाणी विकेटची पडझड पाहायला मिळते. कुठेतरी विकेटची पडझड थांबवणं गरजेचं असेल. खेळपट्टीवर एखाद्या तरी फलंदाजानं उभं राहून या धावसंख्येच्या गाडीला कुठेतरी 35 ते 40 पर्यंत नेण्याचं काम करेल का एखादा फलंदाज. परंतु पुन्हा एकदा चेंडूला उडवलं तर खरं डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय आणि आपण बघतोय धाव घेण्याचा मानसही मनामध्ये निर्माण केला नाही. कारण अनिल वानखळे त्यानं हेरलं, शेवटचं षटक मीच स्ट्राईक घेणार आणि ही धाव घेण्याचा त्याने निर्धार केला नाही. परिणाम बघतोय 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. धावफलकावर धावा त्या 16. आमचे गुरुवर्य टीके माळी सर यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत आमचे समालोचनाची सगळी दिग्गज मंडळी आज एकत्रित केलंय ते सोनाई प्रतिष्ठानच्या या स्पर्धेमध्ये. सगळ्यांचं मनापासून स्वागत. कारण आपण आज बघतोय आमचे मच्छिंद्र पाटील सर, समीर सोमणे सर, त्यानंतर आमचे दिनेश पाटील सर, त्यानंतर आपण बघतोय महागुरू संतोष चौधरी, तेही या ठिकाणी उपस्थित होतील. म्हणजे एकाहून एक दिग्गज समालोचक, प्रत्येकाची वेगळी शैली, प्रत्येकाचं वेगळं समालोचन या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहे. सगळ्यांचे फॅन फॉलोअर्स पाहायला गेले तर सगळ्यांचे फॅन फॉलोअर्स भरपूर आहेत. एकूणच स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि आज आपल्याला पाहायला मिळत आहेत अ गटातील सगळे सामने पाहायला मिळतील आणि तेही 5 षटकांचे आहे. म्हणजे पाहायला गेलं तर मी विनंती करेन इनिंग ब्रेकमध्ये या ठिकाणी टॉस झाला पाहिजे. त्या अनुषंगानं कामोटे संघ, त्यानंतर श्रीदत्त बाताण संघ, दोन्ही संघाचे संघनायक आपण प्लीज टॉससाठी लगेचच रिपोर्टिंग करायचं आहे. विनंती असेल कामोटे संघ, त्यानंतर श्रीदत्त बाताण संघ. इनिंग ब्रेकमध्ये जो संघ उपस्थित असेल आणि पहिला चेंडू पडण्या अगोदर एखादा संघनायक जर का उपस्थित झाला नाही तर जो संघ उपस्थित असेल त्या संघनायकाला या ठिकाणी नाणेफेकीचा कौल दिला जाईल जर का इनिंग ब्रेकमध्ये टॉस झाला नाही तर. मी विनंती करेन कामोटे संघ असेल, श्रीदत्त बाताण संघ असेल, दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण प्लीज टॉससाठी यायचं आहे. वळूयात सामन्याकडे पुन्हा एकदा. कौशल थोरवे नवीन गोलंदाज. कौशल थोरवे इथे मात्र पाहायला मिळतंय अनिलने उत्तर दिलंय. मागच्या चेंडूवर स्ट्राईक का घेतली नव्हती, त्याला गरज होती, त्याला वाटलं होतं धावसंख्या उंचावण्याच्या इराद्यानं मारलेला हा षटकार. बावीस धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. आपण बघतोय, आपण म्हणतोय की 35-40 धावा झाल्या पाहिजे जेणेकरून कुठेतरी एक काटेभरीत टक्कर पाहायला मिळेल. कारण म्हणतात ना वेळ लागला तरी चालेल पण आयुष्यात काहीतरी बनवून दाखवा. कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस हे नाही विचारत, तू काय करतोस हे विचारतात. क्रिकेटचं पण तसंच आहे. घरी गेल्यानंतर तू किती खेळला ते तुम्हाला विचारत असतात. परंतु कमबॅक काय जबरदस्त गोलंदाजी आता मात्र पुन्हा पाहायला मिळते. मागच्या षटकामध्ये धावा खर्ची केल्या होत्या फक्त 2 आणि त्यानंतर कुठेतरी डोकेवर केलं होतं या सगळ्या गोलंदाजांनी. आणि अशा परिस्थितीत कौशल थोरवेला पहिल्या चेंडूवर बसला होता मार, परंतु दुसरा चेंडू कमबॅक करणारी गोलंदाजी अनिल, ज्यानं स्वतःवर विश्वास ठेवलाय आणि अनिलला परतावं लागेल. तर झेलबादहून तंबूत परतावं लागते अनिल याला. आपण बघतोय 22 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. अगदी 30 तरी धावा होतील का असा प्रश्नचिन्ह आता मात्र या ठिकाणी सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झालाय. परंतु अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एका 2 मोठे स्ट्रोक्स लगावले तर किमान 30-35 धावा जमा झाल्या तर मॅच बघायला मजा येईल. परंतु ती मजा देण्याचं काम करेल का
हा संघ सद्यस्थितीला आपण बघतोय नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नयेश तांडेल. कोण विसरेल नयेश तांडेलचं हे नाव, कारण आपण पाहिलं होतं पहिल्या दिवशी डबल हॅट्रिक घेतली होती त्यानं विकेटची. कल्पेशनं घेतली होती आणि डबल हॅट्रिक घेतली होती ती कल्पेशनं आपण बघितलं होतं. एक सुरेख गोलंदाजी केली होती. चांगला प्रयत्न पंचांकडे आशा या ठिकाणी दाद मागितली आहे. पंचांनी निर्णय दिलाय हा चेंडू खराब असल्याचा. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. धावफलक थोडंसं या ठिकाणी पुढे सरसावलंय. अजून एखादे 2 मोठे स्ट्रोक्स पाहायला मिळतील का त्या इराद्यानं, त्या आशेनं आपण बघतोय. सगळे पाठीराखे चिरअप करतायत पानशील संघाचे, परंतु एखादा फटका या ठिकाणी जर का आला तर नक्कीच मजा येईल. परंतु पाहूयात इथे मात्र चेंडूला उडवलं तर खरं एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये चेंडूचा पाठलाग केला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत आपण बघतोय 2 धावा या ठिकाणी आणि तिसरी धावही या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला या दोनही फलंदाजांनी. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. खेळपट्टीवर खेळत असणारे या 2 फलंदाज जयेश तांडेल आणि नितेश तांडेल या 2 फलंदाजामध्ये या तिहेरीनं आपण बघतोय 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी कितपत धावांचं आव्हान उभं करेल तो आई गावदेवी पानशील संघ. तसं पाहायला गेलं तर जयेश चोरबे जो आपण बघतोय सद्यस्थितीला यष्टिरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतंय. कीपर एक जबरदस्त कामगिरी त्यानं कालच्या रात्री केली होती. कालच्या रात्री आपण बघितलं होतं याच कीपरनं काय जबरदस्त भन्नाट फलंदाजी केली होती. अगदी चौफेर टोलेबाजी करत असताना आपल्या संघाला जीत हासिल करून दिली होती. तो जयेश चोरबेच्या अगेन्स्ट कुठेतरी एक आव्हानात्मक एक या ठिकाणी आपण बघतोय टार्गेट सेट करणं गरजेचं होतं. परंतु इथे मात्र पाहायला मिळतंय चांगला क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळतंय ते एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडून. पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु काय जबरदस्त फेक, जबरदस्त या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळतंय. अगदी प्रत्येक चेंडूवर जान ओतणारा या ठिकाणी आपण म्हणतो ना की सगळ्यांचे प्रयत्न. क्रिकेट हा 11 जणांचा खेळ आहे आणि सगळ्याच जणांनी जर का प्रयत्न केले तर यश कधीच दूर नसतं. आणि तशाच पद्धतीनं या ठिकाणी पाहायला मिळतंय जे अनुमान वाणिवली बस संघाचे हे सगळे क्षेत्ररक्षक अगदी प्रत्येक चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न करतायत. सीमारेषे पलीकडे चेंडूला जाऊ देत नाहीत आणि त्यातच मी म्हणेन की आत्मविश्वास उंचावला जातो तो गोलंदाजाचा. कारण चांगलं क्षेत्ररक्षण असेल तर गोलंदाजी पण तितकीच चांगली करतो तो गोलंदाज. परंतु पाहूयात सद्यस्थितीला एकूण धावा पाहायला मिळत आहेत त्या 28 धावा. शेवटचा एका चेंडूचा खेळ. एकतरी मोठा स्ट्रोक्स या ठिकाणी आपण पाहत होतो. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर कमबॅक केलं गोलंदाज कौशल थोरवेनं. एकही मोठा स्ट्रोक्स लगावू दिला नाही. ना षटकार पाहायला मिळाला ना चौकार पाहायला मिळाला. 3 धावा आपण बघितल्या होत्या. मागच्या चेंडूवर 2 धावा पाहिल्या होत्या. इथे मात्र पुन्हा एकदा प्रयत्न केला. यावेळेस मात्र चेंडू जातोय सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. वीरेंद्र सेवाग स्टाईलनं मारलेला हा षटकार पाहायला मिळतो आणि या षटकारानं एकूण धावा जमा झाल्या त्या तब्बल 34. प्रतिष्ठान चषक 2026चा आपण सगळेजण आनंद घेतोय आणि आता टॉस केला जाणार आहे. कामोठ्याचे कॅप्टन इथे आलेले आहेत. तरी भातान संघाच्या कर्णधाराला मी विनंती करतो की आपण लगेच स्टेजवर या. मी आमचे पाहुणे आदरणीय अंकुश भागीत यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर या स्वागत कक्षामध्ये यावं. त्यांचं यथोचित असा मान सन्मान आणि त्यांचं स्वागत करण्यात येतंय. आजिवलीचे आमचे पाहुणे आदरणीय अंकुश भागीत यांचं स्वागत करण्यात येतंय. अंकुश भागीत यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन समीर तांडेल आणि अनिल कुरंगळे हे त्यांचं स्वागत करतील. त्यानंतर सूरज कोंडिलकर, नेरळचे आमचे पाहुणे सूरज कोंडिलकर, कर्जतचे हरीश पवार आणि तळेगावचे गोविंद पाटील या पाहुण्यांना विनंती आहे की आपण यावं. नेरळचे सूरज कोंडिलकर यांचा मान सन्मान करण्यात येतोय. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित असा मान सन्मान या सोनाई प्रतिष्ठान ट्रॉफी 2026 मध्ये करण्यात येतोय. नेरळचे सूरज कोंडिलकर एक जबरदस्त क्रिकेटर आहेत, चांगले क्रिकेटर आहेत. त्यांचं स्वागत. कर्जतचे हरीश पवार यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. गोविंद पाटील तळेगाव
तळेगावचे गोविंद पाटील या साहेब. गोविंद पाटील, गोविंद पाटील. त्यानंतर अमित वानखळे, रमेश कुरंगळे, जयराम कुरंगळे, अनंता पाटील यांचा सन्मान करण्यात येतोय. गोविंद पाटील तळेगावचे या. गोविंद पाटील, अमित वानखळे, रमेश कुरंगळे, जयराम कुरंगळे या सगळ्यांना विनंती करतो. सगळ्यांचं एकत्रित आपण स्वागत करणार आहोत. तळेगावचे गोविंद पाटील, अमित वानखळे, रमेश कुरंगळे, जयराम कुरंगळे आणि अनंता पाटील. अमित वानखळे, रमेश कुरंगळे, जयराम कुरंगळे, अनंत पाटील या सर्वांचा मानसन्मान करण्यात येतोय. भाताण टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण लगेच या. कोण, निलेश आहे की निलेश या. जयराम कुरंगळे, अनंता पाटील, रमेश कुरंगळे, रमेश कुरंगळे यांचा मानसन्मान करण्यात येतोय. त्यानंतर गोविंद पाटील, तळेगावचे आमचे पाहुणे गोविंद पाटील, गोविंद पाटील यांचं स्वागत करण्यात येते. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मी गोविंद पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. सोनाई प्रतिष्ठान 2026 या ट्रॉफीचा आजची शेवटची रात्र. अनंता कुरंगळे, सचिन तांडेल यांचे मामांचं स्वागत आता भाचे करणार आहेत. समीर तांडेल भाचे स्वागत करतायत. आदरणीय अनंता कुरंगळे यांचं, अनंता कुरंगळे यांना विनंती आहे मामांना की त्यांनी स्वागताचा स्वीकार करावा. अनिल कुरंगळे यांचे पिताश्री अनंता कुरंगळे. अनंता पाटील, अनंता पाटील या स्वागत. ठीक आहे, तुमचं शब्द सुमनांनी आम्ही स्वागत करतो. आणि मच्छिंद्र पाटील, एक प्रसिद्ध समालोचक, मच्छिंद्र पाटील यांचाही मानसन्मान आपण इथे करणार आहोत. या मच्छिंद्र पाटील सर. भातांचे कॅप्टन मच्छिंद्र पाटील, खूप दिवसांनी खरं तर मच्छिंद्र पाटील यांची भेट होते आणि तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. हिंदी आणि मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषेंमध्ये समालोचन करणारे आमचे मित्र मच्छिंद्र पाटील यांचा मानसन्मान करण्यात येतोय. मच्छिंद्र पाटील, वेलकम टू रसायनी. बंधू या. दिनेश पाटील, आमचे बंधू दिनेश पाटील यांनाही विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा आणि सन्मानाचा स्वीकार करावा. समीर तांडेल आणि अनिल कुरंगळे त्यांचं मानसन्मान आणि स्वागत करतील. बंधू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा गाढा अभ्यास असणारे, त्यांच्या चरित्राचा सगळा अभ्यास असणारे एक चांगले इतिहासाचे निवेदक आणि समालोचन जे आहे, रायगड समालोचक असोसिएशनचे अगदी आधारस्तंभ, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि वळूया आता समीर सोमणे, जे कर्जतचे समालोचक आहेत, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता त्यांनी धुमाकूळ आपल्या समालोचनानं घातलेला आहे, ते समीर सोमणे. त्या अगोदर ओम मालकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आमचं स्वागत स्वीकारण्यासाठी यावं. ओम मालकर या. ओम मालकर यांचं स्वागत करण्यात येत आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. चेतन मडवी आणि अक्षय पाटील या दोघांना विनंती आहे आपण स्टेजवर यावं. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. खरं तर या पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही आवाज ऐकत होता देवेंद्र माळी सरांचा. मंचावरती दिनेशजी पाटील अर्थातच बंधू, मगाशी टीके माळी सरांनी देखील उल्लेख केला. समीर, सोनाई प्रतिष्ठान 2026 मध्ये आपण पहिल्या दिवसापासूनचा नियम आहे की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतो आणि जर का एक कर्णधार हजर असेल आणि दुसरा नसेल तर जो कर्णधार हजर असेल त्याला आपण टॉस जिंकला असं जाहीर करतो, टॉस विन त्याला देतो. तर कामोठेचा कॅप्टन इथे आहे
आणि भातांचा नाही म्हणून कामोठे संघाला टॉस जिंकला असं आपण डिक्लेअर करतो कामोठे संघानं. सर्वांचं स्वागत आहे या सोनाई प्रतिष्ठान चषकामध्ये. बॉल मिडविकेटला बॅटिंग करणारा संघ आहे जनमान वानिवली बी आणि त्यांच्या विरोधात मात्र पानशील या दोन संघादरम्यान चालू असलेली क्वालिफायरसाठी लढत. या मॅचमधील विजेता संघ सुपर 4ला जाऊन पोहोचेल. आत्तापर्यंत 2 संघ पोहोचलेत. i11 कोण आणि तन्मय 11 जनमान नारपोली हे 2 संघ सुपर 4ला पोहोचलेत. आता या मॅचमधील विजेता सुपर 4ला पोहोचेल. धावसंख्या 7. बॅटची कडा विकेट किपरच्या दिशेने. थोडा आणखी हातातून उडाला असता तर शॉट तडम्यांच्या हातात चेंडू विसावला असता. व्हॉलीबॉल प्रत्येकाने पाहिलाय, जे नेटच्या जवळ असतात ना ते अगदी बॉल बरोबर उडवतात. त्याला अगदी जोरात फटका स्मॅश करण्यासाठी ॲक्शन रिप्ले तुमच्या डोळ्यासमोर आहे. मी काय म्हणतोय, बॅटची कडा घेतली आणि मागे विकेट किपरने प्रयत्न केले. अधिक वेगानं हा चेंडू उडवला असता तर शॉट तडम्यांच्या बरोबर हातात गेला असता. पहिलं षटक टाकतोय कल्पेश कुरंगळे, ज्याने पहिल्याच मॅचमध्ये या स्पर्धेच्या 2 ओव्हरमध्ये 2 विकेट हॅट्रिक घेतल्या होत्या. 6 विकेट पंजा खोलला होता. 7 धावा. पाठलाग चालू आहे 35चा. जयेश बॅटिंग करतोय. समोर शरद. फुलटॉस बॉल ऑन साईडला वळवलाय. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. बॉल आलाय तो मिड विकेटला. सिंगल रन आणि या सिंगलने स्कोर जाऊन पोहोचला आता 8 वर. सर्वांचं स्वागत आहे. अचानकचं हे ऐतिहासिक आणि भव्य दिव्य मैदान, तेथे संपन्न होत असणारी सोनाई प्रतिष्ठानची स्पर्धा. 3रं पर्व या स्पर्धेचं. हॅलो, तळेगावचे अशोक पाटील यांचंही इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. इथे जो जिंकेल त्याला एक बाईक आहे. सुपर 4 मधील प्रत्येक संघातील चांगला परफॉर्मन्स करणाऱ्या खेळाडूला एक बाईक आहे. हो, पाठ टाकलेला बॉल समोर खेचलाय. डाऊन द ग्राउंड. शरदच्या बॅट मधून येतोय. पानशील साठी षटकार. सचिन तांडेल दादांनी ठेवलाय सोनाई प्रतिष्ठानच्या समानाचा. 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 धन्यवाद. खरं तर धावा झाल्या त्या 14 आणि आता 12 बॉल विजयासाठी 21 धावसंख्येची गरज. आज समालोचकांची मांदी आळी आहे. प्रेझेंटेशन बॉक्स लीड करतायत रायगडचे गुरु टी.के. माळी सर, जे रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित आहेत. मगाशी उल्लेख केला की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा गाढा अभ्यास, क्रिकेट आणि इतिहास यांना जोडत लोकांपर्यंत समालोचन पोहोचवण्याचं काम नेहमी दिनेश पाटील सर अर्थातच बंधू करत असतात. देवेंद्र माळी सर यांचा आवाज एवढा भारदस्त आहे की मला त्या आवाजापर्यंत पोहोचायला कमसे कम 4 पुनर्जन्म घ्यावे लागतील. एवढ्या वरच्या पट्टीतला आवाज आहे. माझा आवाज एकदम, आणि माझ्या अगदी बाजूला बसलेले आहेत मराठी, हिंदी, इंग्रजी 3ही भाषेत प्रभुत्व असणारे सन्माननीय मच्छिंद्र पाटील सर. अजून एक कॉमेंटेटर आपले अंकित मालू सर आहे, तेही आलेले आहेत. त्यांना विनंती, अंकित मालू सर स्टेजवर या. थँक्यू. स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका खेचला होता. दुसरी धाव मात्र इथे घेतले. खरं तर आपण सर्वजण महागुरूंची देखील वाट पाहतोय, ज्यांच्या तालमीत मीही घडलो. संतोषजी चौधरी. 11 बॉल आता विजयासाठी 19 धावांची गरज. अचानकचं हे मैदान आहे, ऐतिहासिक मैदान. मला असं वाटतं असा संगम समालोचकांचा फार कमी वेळाच पाहायला मिळतो. आज एक फोटो काढायलाच हवा एकत्रित तोही. आणि ते काम कोणी केलं असेल तर सोनाई प्रतिष्ठानच्या या दोन्ही मान्यवरांनी. निर्धाव चेंडूंची नितांत गरज आहे ती फिल्डिंग करणाऱ्या पानशील संघाला. बॅटिंग करणारा संघ आहे तो वानिवली. चांगली फलंदाजी चालू आहे. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्टार टेनिस क्रिकेट या यूट्यूब चॅनलवरती स्पर्धा लाईव्ह चालू आहे. आता विजयासाठी 10 बॉल 19 करायचे आहेत. फटका फसलाय. विकेट कीपर जज करतोय. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का जनमान वानिवली संघाला. मगाशी मी पटकन येताना म्हटलं की या
मॅचची सेकंड इनिंग मी करतो, नंतर एक मोठमोठे संघ आले की तुम्ही सर्वजण समालोचन करा. कारण आपल्याला ठाऊक आहे की आपण जरा आपले तीर्थक्षेत्र पाहिले तर शक्तिपीठ असतात, अष्टविनायक आहेत, तशी ही समालोचनातली शक्तिपीठ आहेत. महागुरू असतील, गुरु असतील, बंधू असतील, मच्छिंद्र पाटील सर असतील. मला टेन्शन आलं आहे आता की ग्रहमालिकेत जसे सूर्याच्या जोडीला सोम, मंगल, बुध, गुरु, शुक्र, शनी असतो, मी कुठेतरी नेपच्यून आहे दिसलो पाहिजे. 9 चेंडू आणि आता विजयासाठी 19. सोनाई प्रतिष्ठानचं खरोखरच विशेष कौतुक करायला पाहिजे. त्यामागचं कारण आहे, जेवढे निर्धाव चेंडू मच्छिंद्र पाटील सर या स्पर्धेमध्ये टाकले जातील त्याच्या 1 पट किंवा 2 पट किंवा 3 पट किंवा 4 पट किंवा 5 पट त्याहीपेक्षा अधिक खुर्च्या आदिवासी लोकांना वाटप करण्यात येतील. हा एक मोठा निर्णय सोनाई प्रतिष्ठानने मात्र घेतलेला आहे, त्याचं विशेष कौतुक मी करेल. गेल्या वर्षी त्यांनी जेवढे निर्धाव चेंडू टाकले तेवढे गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप केल्या होत्या. एखाद्या स्पर्धेत 100-200 निर्धाव चेंडू पडू शकतात, परंतु त्याच्या 10 पट मोफत वयांचं वाटप त्यांनी मात्र केलं. 9 बॉल विजयासाठी 19 धावांची गरज. वैभव थोरवे आला, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय तो विकेट किपरच्या हातात. आणखी एक निर्धाव चेंडू टाकलाय तो जय वानखळेने. इम्प्रेसिव्ह कामगिरी केली संपूर्ण स्पर्धेत. 8 चेंडू आणि विजयासाठी 19ची गरज. आणि आतापर्यंत निर्धाव चेंडू आले ते 264. लेंथ कमी केली आहे, टप्पा थोडा मागे ठेवला. विकेट किपरने मिस्टेक केली होती परंतु नाही, धाव घेऊ शकला नाही. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 14, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2च दिल्यात 5 बॉलमध्ये जय वानखळेने पानशील संघाकडून. याला म्हणतात कमबॅक. हलकासा बाहेर निघाला चेंडू. 7-19चं समीकरण प्राप्त करायचं असेल तर या चेंडूवरती वैभव थोरवेला एखाद मोठा फटका मारावाच लागेल वाणिवली टीमसाठी. बॅटची कडा मागे, शॉट फाईन लेगला. थर्डमॅनच्या फिल्डरने घेतलाय झेल. फक्त 2 दिल्या जय वानखळेने. सामना फिरवलाय, यू टर्न दिलाय. आता 6 बॉल विजयासाठी 19 पाहिजेत जे अनुमान वानिवली बी टीमला. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा काही नेम नाही, परंतु काल क्रिकेटची एक आनंदाची बातमी सर्वांनाच मिळाली. जसा रोहित शर्माने तो 50चा वर्ल्ड कप, वन डेचा वर्ल्ड कप आपल्या हातातून गमावला ऑस्ट्रेलियाच्या समोर, त्यानंतर T20चा विश्वचषक आला, पुन्हा T20चा विश्वचषक आला. कमाल केली. खरं तर या संपूर्ण वर्ल्ड कपचा अनसंग हिरो होता बापू अक्षर पटेल. काय कमालीचं योगदान होतं त्याचं. ईशान किशान अफलातून फॉर्ममध्ये होता. फायनलला शेवटी चमकला तो अभिषेक शर्मा. आणि संजू सॅमसनने तर संपूर्ण टॉर्नामेंटमध्ये जबरदस्त कामगिरी केली. आणि आपली तिजोरी जसा रोनाल्डो आणि मेसीच्या पायांचा विमा आहे तसा भारताने देखील जसप्रीत बुमराहच्या हातांचा विमा काढला पाहिजे. गरज आहे त्याची. 6 बॉल विजयासाठी धावा करायचे त्या 19. 6 बॉल 19ची गरज. जय हनुमान वानिवली बी संघाला पानशीलच्या विरोधात. पहिला सामना आहे. भातान संघाला विनंती आहे, श्री दत्त क्रिकेट संघ भातान आपण रिपोर्ट करा आले असाल तर, कारण कामोठे संघ इथे संपूर्णतः उपस्थित आहे आणि त्यांना टॉसविन घोषित करण्यात आलेला आहे. स्ट्रायकर एंडला आहे तो शरद मुसळे. 6 बॉलमध्ये त्याला धावा करायचे ते 19. समोर येतो नयेश तांडेल. मजा येईल या मॅचमध्ये. 6 बॉल 19चं समीकरण क्वालिफाय व्हायचं असेल तर वानिवलीच्या शरद मुसलेला या धावांचा पाठलाग करावा लागेल, तरच बाईक मिळेल. शॉर्ट पिच बॉल पुल केलाय. इम्पॅक्ट चांगला नाहीये. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, थोडा पुढे आला आणि झेल टिपलाय. शरद मुसले बाद. मोठी विकेट. एक समालोचक राहूनच गेला, आपल्या डाव्या हाताला बसलाय, निखिल बाबर. हे जेव्हा आम्ही माईकही हातात घेतला नव्हता तेव्हा चिरलेच्या लाखाच्या स्पर्धा निखिलने केलेल्या आहेत, हे देखील विसरून चालणार नाही. पहिल्याच बॉलवरती फलंदाज मात्र बाद झालाय शरद मुसळे. धावा झाल्या त्या 16. 5 बॉल विजयासाठी 19 धावसंख्येची गरज आहे. सर्वांचं स्वागत आहे सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने.
सन्माननीय सचिनजी तांडेल साहेब, समीरजी तांडेल साहेब यांची आजी, तिच्या नावाने हे प्रतिष्ठान या संपूर्ण परिसरामध्ये कार्यरत आहे. आणि सर्वांना ठाऊक आहे की प्रतिष्ठानच्या ऑफिसला गेलेला माणूस मदतीसाठी जेव्हा जेव्हा गेलाय तेव्हा तेव्हा त्याला सहकार्य केलं. असं म्हणतात ना की कर्णाच्या दारातून कधी कोण रिकाम्या हाती आला नाही. तसंच झालंय की सन्माननीय समीरजी तांडेल साहेब आणि सचिनजी तांडेल साहेब यांच्या ऑफिसमधून कोणी रिकामा कधी गेला नाही. गेल्या वर्षी मोफत वया वाटप केल्या, जेवढे डॉट बॉल टाकले तेवढे. यंदाच्या वर्षी जेवढे डॉट बॉल टाकले जातील स्पर्धेमध्ये तेवढ्या आदिवासी लोकांना मात्र खुर्च्यांचं वाटप करण्यात येईल. 5 बॉल विजयासाठी 19 इम्पॅक्ट पाडावा लागेल. नवीन फलंदाज जो मैदानात आलाय कौशल थोरवेला. 5 बॉल 19ची गरज. षटकार चौकार मारावेच लागतील विजयी होण्यासाठी. कदाचित वाईड असावा. व्हाईट बॉल +4, एकूण 5 धावा. मॅच ऑन. पानशिल आणि वानिवलीचा सामना समीर सुरू आहे आणि जर का पानशिल संघ जर जिंकला तर अमित वानखळे यांच्याकडून संघाला 2000 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे. व्यासपीठावर आत्ताच आदरणीय संतोषजी मालकर आणि देविदास आडिवले आलेले आहेत. त्यांच्या समवेत निशांत माळी या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सूरज कोंडिलकर मंचावरती आहेत. खरं तर एक चांगला क्रिकेटर आहे, परंतु आता सध्या आमचे पाहुणे आहेत ते आनंद घेत आहेत. मीटिंग शॉर्ट मीटिंग बोलवले. का नाही बोलवणार, कारण खाया पिया कुछ नाही, गिलास थोडा 12 झालाय. व्हाईट बॉल +4. हाच तो बॉल आहे ज्याने टेन्शन दिलंय फिल्डिंग करणाऱ्या पानशिल संघाच्या पाठीराख्यांना देखील आणि खेळाडूंना देखील. आता 5 बॉल विजयासाठी 14ची गरज. एक तर शरद मुसळे बाद झाला होता, दिवाळी आली होती, परंतु ऐन टायमाला दिवाळं काढलं असेल ते गोलंदाज नयेश तांडेलने. 5 धावा दिल्या अतिरिक्त. 5 बॉल विजयासाठी 14. कामोठे संघाने आपला निर्णय लगेच सांगायचा आहे. कामोठे कॅप्टन, डिसिजन लगेच सांगा. यानंतर मात्र ए ग्रुपच्या लढतीनं सुरुवात होईल. 5 बॉल विजयासाठी 14. स्ट्रायकर एंडला येतो कौशल थोरवे वानिवली संघाकडून. समोर नयेश तांडेल. ओव्हर पिच बॉल लॉंग ऑफ आणि कव्हरच्या दरम्यान हा फटका खेचला. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतले चेंडूला. बॉल चाललाय सीमारेषा पार. जखमेवरती मीठ चढणारा हा चौकार. 4 धावा. आहे 66 वर्ष लागली, परंतु महाराष्ट्र गीत आपल्याला अधिकृत करून घ्यायला. ही आपल्या महाराष्ट्राची गती. 25 धावा झाल्यात आणि आता विजयासाठी 10 पाहिजेत. चेंडू शिल्लक आहेत ते 4 बॉल 10. पहिल्या चेंडूवरती मच्छिंद्र पाटील सर शरद मुसळेची विकेट आल्यानंतर 4 चेंडू विजयासाठी 10ची गरज. हा उत्साह समजू शकतो. मी तुमच्या ऐवजी असतो तर मी तेच म्हटलं असतं. 4 बॉल विजयासाठी 10. कारण प्रेक्षकांना हवं असतं की माझा संघ, माझा गाव जिंकला पाहिजे. आणि गावाची लढाई, वानिवलीची आणि पानशिलची लढाई सध्या सोनाई प्रतिष्ठान चषकामध्ये. समोर येतो कौशल. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज झाला नयेश तांडेल. 4 बॉल 10. खोला टाकलेला बॉल समोर खेचलाय. लॉंग ऑफ आणि लॉंगॉनच्या दरम्यान हा स्ट्रोक. एक क्षेत्ररक्षक पोहोचेल. मिसफील्ड झाली नाही तरी सुद्धा 2 धावा चोरल्यात. वेगाने धावले दोन्ही फलंदाज. त्यांना ठाऊक आहे धावलं नाही तर बाईक मिळणार नाही, पारितोषिक मिळणार नाही. दुहेरी धाव संख्येने स्कोर 27. 3 बॉल विजयासाठी 8 धावांची गरज. पहिला सामना क्वालिफायर मॅचचा, कारण हा ग्रुप आहे आय थिंक डी, आणि डी ग्रुप मधील ही क्वालिफायर मॅच आहे. जो संघ जिंकेल सुपर 4ला एक बाईक फिक्स. टेन्शनच ठेवलं ना आयोजकांनी. समीर, सगळ्या मॅच चांगल्या झालेल्या आहेत आणि सेमीफायनल तर अशाच झाल्यात. आजची ही सोनाई प्रतिष्ठानची सेमीफायनल पण मस्त अगदी अट्टीतट्टीची होते. 27 धावा 3 चेंडू 8ची गरज. फटका फसलेला आहे, परंतु क्षेत्ररक्षक फार दूर वरती आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचेल. तत्पूर्वी पुन्हा 2 चोरल्यात. तिसरीसाठी तयारीत होता तो प्रतीक, परंतु नाही, 2च मिळतील. सामना कसा दोलायमान परिस्थितीत आहे. म्हणजे एखाद्या झाडाला आपण झोपाळा बांधतो आणि इकडून तिकडून जशी मजा घेतो ना, तसा हा सामना मजा देतोय प्रेक्षकांना. पाणी. यस, पाणी लवकर घेऊन जा.
2 चेंडू विजयासाठी 6ची गरज. पाणी तर घ्याच, कारण मागच्या 2-3 दिवसांपासून उष्माघात एवढा वाढलाय. परंतु एक आनंदाची गोष्ट नक्कीच आहे की पुढच्या 2 दिवसांमध्ये हा हीट जी आहे, तापमान जे ते कमी होईल. हो, आज आपण बघितलं तर 41 डिग्रीवर टेम्परेचर नवी मुंबईचं आपलं गेलेलं, त्यामुळे हा उष्माघात भरपूर झालेला आहे. परंतु मॅच पण तेवढ्याच हाय व्होल्टेज मॅच आपल्याला या सोनाई प्रतिष्ठानच्या या टुर्नामेंटमध्ये, सोनाई प्रतिष्ठान ट्रॉफीमध्ये बघायला मिळतात. आज तुम्ही जसं म्हणालात समीर की आज सगळ्या समालोचकांची मांदी आळी आज या व्यासपीठावर बसलेली आहे. त्याचप्रमाणे पाहुणे पण आज भरपूर आज शेवटच्या रात्री येणार आहेत. अमित वानखेडे मला असं वाटतं आता उभे राहिलेले आहेत, बसलेले भरपूर वेळ. त्यांनी 2,000 रुपयांचं पारितोषिक लावलंय. जर का तळेगाव पानशील टीम जर जिंकली तर 2,000 रुपयांचं पारितोषिक त्यांनी लावलेलं आहे. तुमचा अंदाज काय सांगतो समीर, काय होईल या मॅच मध्ये? क्रिकेटचा अंदाज बांधणारा नेहमी मूर्ख ठरलाय. तुम्ही वर्तवणार नाही, कारण खेळाडूंनी नेहमीच समालोचकाच्या म्हणण्याच्या चपराक मारलेली आहे आणि हे अनेक किस्से आपण पाहिलेत. परंतु शेवटी जो चांगला खेळतो तोच जिंकतो. 2 बॉल 6 करायचे आहेत. सैराट चित्रपट आठवत असेल, ठोकला तर जिंकला, हुकला तर मुकला, ही परिस्थिती आहे. आणि शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये आपण रिपोर्टिंग लगेच करा, कारण 2-3 चेंडू राहिलेले आहेत. भातांची टीम निलेश आलेला दिसतोय. या निलेश, वेलकम. कामोठे टीमला टॉस विन दिलेला आहे आणि त्यांनी फिल्डिंग घेतली आहे. तर हा सामना संपल्या कामोठे टीमनी लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि प्रेक्षकांनी कोणीही आत जाऊ नका प्लीज. दोन्ही टीम पानशील वानिवली कोणी जिंको कोणी हरो, पण आत मैदानात प्लीज कोणी जाऊ नका. थँक्यू. 1 चेंडू आणि विजयासाठी 6ची गरज आहे. काल महिला दिन होता आणि सर्वांना ठाऊक आहे की महिला दिन जिच्या नावानं गौरव झाला पाहिजे ते अर्थातच राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं नसतं तर स्वराज्यही आपल्याला पाहायला मिळालं नसतं. न भूतो न भविष्यती असा राजा राजमाता जिजाऊ आऊसाहेबांनी आपल्याला दिला. 1 बॉल विजयासाठी 6ची गरज. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत या चेंडूसाठी. हा चेंडू असा आहे की जो तुम्हाला ट्रॉफी देईल. हा चेंडू असा आहे जो तुम्हाला या स्पर्धेची बाईक देईल. दिलीप कर्णूक यांच्याकडून पण 1,000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. ते पानशील संघ जर जिंकला तर टीमला, म्हणजे अमित वानखेडेंचे 2,000, दिलीप कर्णूकचे 1,000, टोटल 3,000. लखन कांबळे आलाय वानिवली संघाकडून. सर्वांच्या लक्षात राहील असा हा सामना. सगळेजण आपापल्या जागी उभे राहिलेत. गोलंदाजी करतोय नयेश तांडेल. टाळ्या होऊन जाऊ दे या चेंडूसाठी. 1 बॉल विजयासाठी 6ची गरज. सुपर 4 साठी क्वालिफायर मॅच. सोनाई प्रतिष्ठानचं हे चषक, आजची शेवटची रात्र. 1 बॉल 6 धावांची गरज. ओ फटका समोर खेचलाय. बॉल सीमारेषा पार. खेळ खल्लास केलाय तो लखन कांबळेने. विजयी झालाय जे हनुमान वानिवली बी हा संघ. अभिनंदन. चला चला बाहेर निघा, बाहेर निघा, चला बाहेर निघा. फिल्डिंग लावून घ्या लगेच कामोठे टीम. वानिवली तुम्हाला सांगितलेलं आत जाऊ नका, तरी तुम्ही आत गेलात. या पटकन बाहेर या. अभिनंदन. मस्त मस्त मॅच झाली, टफ मॅच झाली एकदम. मॅन ऑफ द मॅच. अटीतटीचा सामना बघायला मिळाला आणि शेवटच्या क्षणी हा वानिवलीच्या फलंदाजांनी षटकार ठोकला. समीर, मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच ज्याने 1 बॉल 6ची गरज असताना षटकार मारला, लखन